So good morning students. In today's topic, we are going to discuss about the translation. In previous lecture, we have discussed about the transcription process in which we have synthesized the RNA from the DNA. We have synthesized various types of RNA and from which we have to derive some functional ability. त्यांच्यामध्ये काहीतरी फंक्शनल ॲबिलिटी होती, प्रत्येक RNA कडे काहीतरी फंक्शनल ॲबिलिटी होती. तर डीएनए पासून आपण टीआरएनए तयार केला, आपण आरआरएनए तयार केला, आपण एमआरएनए तयार केला. सो टीआरएनए, आरआरएनए हे जे काय होते, हे स्ट्रक्चरल आरएनए होते, वेगवेगळे काही कंपोनंट्स, त्यांचे काही स्पेसिफिक फंक्शन होते. पण आपल्याला आज फोकस करायचा आहे एमआरएनए वरती, जे की आपला मेसेज काय करेल, कन्वे करेल पुढे प्रोटीन सिंथेसिस साठी. सो ट्रान्सलेशन या प्रोसेस मध्ये ऍक्च्युअली आपल्याला काय करायचंय, जी आपली न्यूक्लिक ऍसिडची इन्फॉर्मेशन होती, न्यूक्लिओटाइड्सची इन्फॉर्मेशन होती, ठीक आहे, डीएनए ची इन्फॉर्मेशन होती, आरएनए ची इन्फॉर्मेशन होती, ती इन्फॉर्मेशन आपल्याला कन्वर्ट करायची आपल्याला अमिनो ऍसिडच्या लँग्वेज मध्ये. सो द लँग्वेज ऑफ न्यूक्लिक ऍसिड इज वी हॅव टू कन्वर्ट into the language of or translate into the language of amino acid. न्यूक्लिक ऍसिड किंवा न्यूक्लिओटाइड्सच्या लँग्वेजला आपल्याला कन्वर्ट करायचंय, आपल्याला ट्रान्सलेट करायचंय अमिनो ऍसिडच्या लँग्वेज मध्ये. सो हे लँग्वेज कन्वर्ट करण्याचं काम कोण करेल? प्रोटीन सिंथेसिसची एक मशिनरी आहे आपल्याकडे, रायबोझोम, जे की आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो ट्रान्सलेशन शिकण्याआधी एक सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी आपण शिकूया. सो द सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजी ही जी टर्म आहे, ही कोणत्या कॉन्सेप्टच्या भोवती फिरते ते आपण आता बघणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे की सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी इज द डीएनए. डीएनए पासून आपला एमआरएनए तयार होतो, मॅसेंजर आरएनए तयार होतो. या प्रोसेसला म्हटलं आपण ट्रान्सक्रिप्शन. एमआरएनए पासून प्रोटीन तयार होण्याच्या प्रोसेसला म्हटलं आपण ट्रान्सलेशन. So this all is the central dogma of molecular biology. या सगळ्या प्रोसेसच्या भोवती, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशनच्या भोवती आपली काय चालते, आपली मॉलिक्युलर बायोलॉजीच्या सगळ्या प्रोसेस या प्रोसेसच्या भोवती आपल्या चालत असतात. सो आपल्याला काय करायचंय ट्रान्सलेशन मध्ये? ट्रान्सक्रिप्शन तर आपण शिकलो. ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी आपल्याला काही एन्झाइम्स जरूर होते. मेजर एन्झाइम कोणता होता ट्रान्सक्रिप्शन साठी लागणारा? डीएनए पासून आपण आरएनए तयार केला. मेजर एन्झाइम कोणता होता आपला? पॉलिमरेज. कोणता पॉलिमरेज नेमका? आरएनए पॉलिमरेज. हा, व्हेरी गुड कीर्ती. सो ट्रान्सक्रिप्शन होण्यासाठी आपल्याला एन्झाइम लागला आरएनए पॉलिमरेज. तर त्याच पद्धतीने आपल्याला ट्रान्सलेशन करण्यासाठी आपल्याला रिक्वायर आहे प्रोटीन सिंथेसिस फॅक्टरीची, दॅट इज रायबोझोमची. ते आपल्याला रिक्वायरमेंट आहे. लक्षात ठेवायचं, एमसीक्यू मध्ये विचारल्या जाऊ शकतो. सो वी हॅव टू पॉलिमराइज amino acid. So we have to polymerization of amino acid to form polypeptide. म्हणजेच आपण काय केलं, आपल्याकडे काहीतरी आपला डबल स्ट्रँडेड डीएनए होता. या डबल स्ट्रँडेड डीएनए पासून आपण आता जी सुरुवातीला आधी प्रोसेस शिकली, डीएनए पासून आपण काय तयार केला? सिंगल स्ट्रँडेड एमआरएनए आपण तयार केला. यावरती काही मॉडिफिकेशन्स होतात, ते सगळे मॉडिफिकेशन आपण मागच्या लेक्चर मध्ये स्टडी केले सगळे. मग या एमआरएनए वरती काय प्रेझेंट आहे? या एमआरएनए वरती इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे. या एमआरएनए वरती काहीतरी कोड प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओटाइड. मग याच कोडला आपल्याला काय करायचं आहे? याच कोडला, याच एमआरएनए का बरं म्हटलं याला आपण? एमआरएनए स्पेसिफाईड टू द मॅसेंजर आरएनए. याच्यामध्ये काहीतरी मेसेज आहे, याच्यामध्ये काहीतरी कोड आहे. तोच कोड आपल्याला आता काय करायचा आहे? क्रॅक करायचा आहे. आणि त्याच कोडला आपल्याला काय करायचंय? ट्रान्सलेट करायचं आहे इन द फॉर्म ऑफ अमिनो ऍसिड. सो दिस एमआरएनए, याच एमआरएनए आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे अमिनो ऍसिडच्या लँग्वेज मध्ये. सो इथे काय तयार होईल? आपला एमआरएनए पासून प्रोटीन तयार होईल बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. आणि हा प्रोटीन कशापासून बनलेला असेल? पॉलिमर्स ऑफ, these are the polymers
ऑफ अमिनो ऍसिड. हे काय असतील प्रोटीन्स? हे अमिनो ऍसिडची एक स्पेसिफाईड पॉलिमर्स असतील. सो दिस आर नथिंग बट द पॉलिमर्स ऑफ अमिनो ऍसिड. मग अमिनो ऍसिडचे पॉलिमर्स म्हणजे काय असेल? इथे खूप सारे अमिनो ऍसिडचे चेन अशा पद्धतीने एकमेकांसोबत जोडलेले असेल. खूप सारे अमिनो ऍसिड एकमेकांसोबत जोडलेले असतील. ठीक आहे. आता कोणत्या ठिकाणी कोणता अमिनो ऍसिड लावायचा ही इन्फॉर्मेशन कुठून आली आपल्याकडे? ही इन्फॉर्मेशन कुठे प्रेझेंट होती? मॅसेंजर आरएनए मध्ये, एमआरएनए मध्ये इन द फॉर्म ऑफ कोड. आणि ते कोड कोणते आहेत? आपले न्यूक्लियोटाइड आहेत. कोणत्या प्रकारचे न्यूक्लियोटाइड आपण बघितले? ए, यू, जी, सी. आरएनए मध्ये युरासिल प्रेझेंट असतो, थायमिन अब्सेंट असतो, म्हणून आपण काय दिले तिथे? यू, युरासिल. ऍडेनिन, युरासिल, ग्वानिन आणि सायटोसिन. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? हो हो सर. ओके. सो अमिनो ऍसिड तयार करण्यासाठी इन्फॉर्मेशन कुठे प्रेझेंट होती? मग आपल्या एमआरएनए मध्ये. तिथे आपली इन्फॉर्मेशन प्रेझेंट होती आणि तिथे काय प्रेझेंट होते? आपले कोड्स प्रेझेंट होते आणि त्याच कोड्स बद्दल आपल्याला शिकायचं आहे. सो एव्हरी कोड स्पेसिफाईड फॉर दी एव्हरी अमिनो ऍसिड. इथे एक अमिनो ऍसिड असेल, इथे एक अमिनो ऍसिड असेल. सो दिस इज अमिनो ऍसिड 2, अमिनो ऍसिड 3, अमिनो ऍसिड 4. सो अशा पद्धतीने अमिनो ऍसिडची लॉंग चेन डेव्हलप झाली आणि सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ही सगळी प्रोसेस होत असते. तुम्हाला माहिती आहे की डीएनए पासून एमआरएनए सेलच्या न्यूक्लियस मध्ये बनतो आणि एमआरएनए हा ट्रान्सपोर्ट केला जातो सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. सो एक बेसिक प्रोसेस आपण बघूया. सो दिस इज द सेल. दिस इज न्यूक्लियस. सेल आहे, न्यूक्लियस आहे प्रेझेंट. इथे आपला तयार झाला डीएनए. डीएनए पासून तयार झाला एमआरएनए आणि हाच एमआरएनए ट्रान्सपोर्ट केला गेला बाय मीन्स ऑफ सम ट्रान्सपोर्टर. ते ट्रान्सपोर्टर आपण शिकलो होतो. त्या ट्रान्सपोर्टरच्या मदतीने आपण एमआरएनए ट्रान्सपोर्ट केला इन द सायटोप्लाझम. सो इथे एमआरएनए आपला ट्रान्सपोर्ट झाला सायटोप्लाझम मध्ये. सो दिस इज एमआरएनए हॅव्हिंग स्पेसिफाईड मेसेज. या एमआरएनएच्या वरती काही इन्फॉर्मेशन प्रेझेंट होती, काही कोड्स प्रेझेंट होते आणि त्या कोडचं रीडिंग कोणी केलं? रायबोझोमने केलं. रायबोझोम इथं प्रोटीन सिंथेसिस मशिनरी. आणि रायबोझोमच्या कोडचं रीड केलं आणि फॉर्म केला आपल्याकडे अमिनो ऍसिडची चेन. त्या कोड रीड केलं. सो एव्हरी कोड स्पेसिफाईड फॉर स्पेसिफिक अमिनो ऍसिड आणि त्या कोडला रीड करता करता एक लॉंग चेन आपली त्यांनी डेव्हलप केली. म्हणजेच काय केलं त्यांनी? पॉलिमरायझेशन ऑफ अमिनो ऍसिड तिथे केले. खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र त्यांनी जोडले. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपली एखादी मोत्यांची माळ असते ना, त्याच पद्धतीने अमिनो ऍसिड एकमेकांसोबत जोडले जातात बाय मीन्स ऑफ पेप्टाइड बॉन्ड. लक्षात ठेवायचं, एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतो. दोन अमिनो ऍसिड कोणत्या बॉन्डनी जोडलेले असतात? पेप्टाइड बॉन्डनी जोडलेले असतात. CO आणि NH या दोघांमधला बॉन्ड असतो, दॅट इज पेप्टाइड बॉन्ड. सो दिस टाइप ऑफ ओव्हरऑल मेकॅनिझम टेक्स प्लेस इन द ट्रान्सलेशन. सो या पद्धतीचं ट्रान्सलेशन मध्ये काहीतरी मेसेज आहे. सो अमिनो ऍसिड कोणते कोड होतील? अमिनो ऍसिड कोणते जॉईन केले जातील? ही इन्फॉर्मेशन कुठून आली आपली? ही इन्फॉर्मेशन आली एमआरएनए पासून. एमआरएनए ची इन्फॉर्मेशन कोणी रीड केली? एमआरएनए ची इन्फॉर्मेशन रीड केली रायबोझोम नावाच्या प्रोटीन फॅक्टरीने. आता रायबोझोम कसे अटॅच होतात? एमआरएनए पासून एमआरएनए वरती रायबोझोम कसे अटॅच होतात? अमिनो ऍसिड कसे एकमेकांसोबत जॉईन होतात ते आपण पुढे डिस्कस करूया. पण आता आपण म्हटलं की या स्पेसिफिक एमआरएनए कडे आपला काहीतरी कोड आहेत, काही जेनेटिक कोड तिथे प्रेझेंट आहेत. त्याच कोड बद्दल आपण आता इन्फॉर्मेशन घेऊ. आता तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे होता डीएनए, डबल स्ट्रँडेड डीएनए तुमच्याकडे होता. या डबल स्ट्रँडेड डीएनएच्या एखाद्या स्ट्रँड वरती आरएनए पॉलिमर अटॅच झाला आणि त्यापासून एमआरएनए त्यांनी तयार केला. सो दिस एमआरएनए इज कॉम्प्लिमेंटरी टू दॅट स्पेसिफिक स्ट्रँड. एमआरएनए कडे काही सिक्वेन्स असतील, AUG, CA, GUA असे काहीतरी स्पेसिफिक सिक्वेन्स असतील. काय केलं आपण? ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस इथे केली होती. ठीक आहे. त्यापासून आपला एमआरएनए तयार झाला. ट्रान्सक्राईब केली आपण इन्फॉर्मेशन, एका स्पेसिफिक डीएनए ची कॉपी तयार केली, डीएनए ची झेरॉक्स कॉपी तयार केली.
ऍक्च्युअल कोड कुठे प्रेझेंट होता, ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन कुठे प्रेझेंट होता, डीएनए मध्ये. आणि त्याच डीएनए पासून एक वेगळा आपण कोड बनवला, त्याच डीएनएच्या कॉम्प्लिमेंटरी आपण एक कोड बनवला. आणि त्या कोड का बरं बनवला, कारण की ऍक्च्युअल डीएनएला आपल्याला डॅमेज करायचं नव्हतं, त्याच्यावरती काही छेडखानी आपण करू शकत नाही. सो तिथून काय तयार झाला आपला एमआरएनए. आणि एमआरएनए वरती काही स्पेसिफिक कोड आहे, त्याबद्दल आता आपल्याला शिकायचं. क्लिअर आहे कॉन्सेप्ट इथपर्यंत? Yes, sir. Okay. Yes, sir. The order and the basis, order and sequence of the amino acid is defined by the bases in the mRNA. mRNA वरती कशा पद्धतीचे बेसिस असतील, याच्यावरती काय प्रेझेंट आहे आपला ऑर्डर ऑफ अमिनो ऍसिड, कोणत्या प्रकारचे अमिनो ऍसिड तिथे जॉईन होते. सो द बेसिक ऑफ ट्रान्सलेशन, सो द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेटिंग सिक्वेन्सेस प्रेझेंट ऑन द mRNA मॉलिक्यूल टू अ सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड. आपल्याला ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये काय करायचंय, की जो mRNA वरती सिक्वेन्स प्रेझेंट आहे न्यूक्लियोटाइड्सचा, त्याला ट्रान्सलेट करायचंय अमिनो ऍसिडच्या सिक्वेन्स मध्ये. अमिनो ऍसिड काय असतात, अमाइन ग्रुप त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो, ऍसिडिक ग्रुप प्रेझेंट असतो. आणि हेच अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स प्रेझेंट झाल्यानंतर अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स एकमेकांसोबत जॉईन झाल्यानंतर, सो दिस इज अमिनो ऍसिड सिक्वेन्स. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये गेल्यानंतर सेलच्या सायटोप्लाझमच्या एन्व्हायरमेंटचा त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो आणि काही फोल्डेड स्ट्रक्चर आपलं डेव्हलप होतं. आणि त्याच फोल्डेड फंक्शनल स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, त्याच फोल्डेड फंक्शनल स्ट्रक्चरला आपण म्हणतो प्रोटीन. आणि प्रोटीन्सचे व्हेरियस युजेस तुम्हाला माहिती आहे, की प्रोटीन ऍज अ एन्झाईम म्हणून यूज करू शकतो, ऍज अ सिग्नलिंग मॉलिक्यूल म्हणून यूज करू शकतो. तर सगळी इन्फॉर्मेशन कशामध्ये प्रेझेंट होती, डीएनए मध्ये प्रेझेंट होती. mRNA मध्ये ती इन्फॉर्मेशन आली आणि त्याच mRNA इन्फॉर्मेशनला आपण ट्रान्सलेट केलं इन द सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड. कशामध्ये ट्रान्सलेट केलं आपण, अमिनो ऍसिडच्या सिक्वेन्स मध्ये. सो द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन ऑफ अमिनो ऍसिड टू फॉर्म अ पॉलीपेप्टाइड. त्यापासून आपल्याला काय मिळालं, आपल्याला पॉलीपेप्टाइड मिळाला. पॉलीपेप्टाइड का बरं म्हटलं, कारण की दोन अमिनो ऍसिड एकमेकांसोबत पेप्टाइड बॉन्डनी अटॅच होते, म्हणून आपण तिथे काय म्हटलं, पॉलीपेप्टाइड. पॉली का बरं म्हटलं, मेनी अमिनो ऍसिड. पेप्टाइड्स म्हणजे मेनी अमिनो ऍसिडला जॉईन करणारे पेप्टाइड बॉन्ड्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, दॅट इज पॉलीपेप्टाइड. क्लिअर आहे इथपर्यंत? सो द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन ऑफ अमिनो ऍसिड टू फॉर्म अ पॉलीपेप्टाइड. इथे पॉलीपेप्टाइड तयार झाला, दोन अमिनो ऍसिड एकमेकांसोबत पेप्टाइड बॉन्डनी अटॅच होते, म्हणून खूप सारे पेप्टाइड बॉन्ड तिथे प्रेझेंट आहेत, म्हणून आपण त्याला म्हटलं पॉलीपेप्टाइड. सो द प्रोसेस ऑकर्स इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. पॉइंट टू बी नोटेड, लक्षात ठेवायचं, विचारल्या जाऊ शकतं. आता ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आपण डिस्कस केली, की डीएनए पासून आपला mRNA बनतो. ती सगळी प्रोसेस कुठे होती, आपली न्यूक्लियसच्या आतमध्ये होते, न्यूक्लियस मेम्ब्रेनच्या आतमध्ये ती सगळी प्रोसेस होत असते. त्यानंतर mRNA हा सायटोप्लाझम मध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो आणि तिथे काय होते, तिथे आपले ट्रान्सलेशनची ऍक्च्युअल प्रोसेस होते. या स्पेसिफिक mRNA वरती रायबोझोम्स बाइंड होतात आणि तिथे ट्रान्सलेशनची प्रोसेस आपली होते. सो द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन of the sequence of amino acid is defined by sequence of the bases present on mRNA. ही सगळी सिक्वेन्स कशा पद्धतीचे अमिनो ऍसिड प्रेझेंट असतील, कशा पद्धतीचा सिक्वेन्स तिथे लागेल, याच्यावरती काय डिपेंड असतं, हे कशावरती डिपेंड असतं, की mRNA आपला mRNA वरचा सिक्वेन्स कशा पद्धतीचा आहे. म्हणजे जर mRNA वरती तुमचा AUG असेल, ए ऍडेनिन, युरासिल, ग्वानिन, तर तुमचा कोणता अमिनो ऍसिड कोड होईल, तिथे मिथिओनिन अमिनो ऍसिड कोड होईल. जर तुमच्या mRNA वरती ACG असेल, तर तिथे कोणता अमिनो ऍसिड कोड होईल, थ्रिओनिन कोड होईल. SY मध्ये शिकले असाल तुम्ही प्रोटीन मेटाबॉलिझम मध्ये, की आपल्याकडे 20 अमिनो ऍसिड्स हे जनरली लाईफ मध्ये प्रेझेंट असतात. 20 प्रकारचे अमिनो ऍसिड प्रेझेंट असतात, त्यापेक्षा जास्त असू शकतात. आणि काही अमिनो ऍसिड जे आहेत ते स्पेसिफिक कॉम्बिनेशन पासून बनलेले असतात. सो एक कॉमन लक्षात ठेवायचं, की देयर आर ओनली 20 अमिनो ऍसिड्स आर प्रेझेंट. सो GUG कोड फॉर द GAU कोड फॉर द ऍस्पार्टिक ऍसिड. अशा पद्धतीने प्रत्येक अमिनो ऍसिडचं हे स्पेसिफिक नाव असतं, एक स्पेसिफिक कोड त्यांच्यासाठी प्रेझेंट असतो. सो ही सगळी इन्फॉर्मेशन कुठे प्रेझेंट असते, ही सगळी इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते इन द mRNA. इन्फॉर्मेशन फॉर व्हॉट, फॉर द सिंथेसिस ऑफ अमिनो ऍसिड. सो ज्या पद्धतीने, सो द अमिनो ऍसिड्स आर जॉइंड बाय द बॉन्ड कॉल्ड पेप्टाइड बॉन्ड. हे सगळं आपण शिकलोय. सो द लिव्हिंग सेल्स ट्रान्सलेट इन्फॉर्मेशन, form the codes arranged on the DNA. So the genetic code is a set of specific rules through which the information encoded on the genetic material is translated on the protein.
सिम्पली जेनेटिक कोड काय आहे, इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे की ज्याच्यावरून जी इन्फॉर्मेशन काय करू शकतो आपण ट्रान्सलेट करू शकतो, ज्या इन्फॉर्मेशनला आपण काय करू शकतो ट्रान्सलेट करू शकतो एका वेगळ्या लँग्वेज मध्ये. ती कोणती लँग्वेज आहे आपली, अमिनो ऍसिडची लँग्वेज आहे आणि त्याच्यापासून काय बनतो आपला प्रोटीन आपला डिराईव्ह होतो. सो ऍक्च्युअली व्हॉट इज जेनेटिक कोड? जेनेटिक कोड डिफाइन्स अ मॅपिंग बिटवीन ट्रायन्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कॉल्ड कोडॉन्स अँड अमिनो ऍसिड. सो जेनेटिक कोड काय आहे, एक स्पेसिफिक मॅपिंग आहे ट्रायन्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. आता ट्रायन्यूक्लियोटाइड सिक्वेन्स म्हणजे काय, आता तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसतंय की तीन तीन न्यूक्लियोटाइड पासून एक अमिनो ऍसिड तयार होताना दिसतोय, तुम्हाला दिसत असेल इथे ल्युसिन, फिनिलॅलानिन UUU, त्यानंतर टायरोसिन UAC, aspartic acid GAU, alanine GCG. So these are the trinucleotides. So genetic codes are what? Trinucleotides. तीन न्यूक्लियोटाइडचं एक कॉम्बिनेशन बनवून आपल्याकडे एक कोड तयार होतो आणि तो कोड काय करतो, ट्रान्सलेट करतो कशामध्ये, अमिनो ऍसिडच्या इन्फॉर्मेशन मध्ये. So the code defines mapping between trinucleotide sequence called codons and amino acids. So the a triplet of nucleotides specified a single amino acid. So each triplet, तीन न्यूक्लियोटाइड काय करतात, एका अमिनो ऍसिडला कोड करतात. So each triplet nucleotide specifies a single amino acid. So genetic codes are highly similar in all organisms. जर UUU फिनिलॅलानिन कोड करत असेल तर बॅक्टेरिया मध्ये सुद्धा काय करेल, UUU फिनिलॅलानिन कोड करेल. सो CCG जर ह्युमन मध्ये प्रोलिन कोड करत असेल तर बॅक्टेरिया मध्ये सुद्धा काय करत असेल, तो कोड करत असेल प्रोलिन. हा, तिथे काही व्हेरिएशन्स असू शकतात, ते काय काय असतात ते आपण पुढे पुढे डिस्कस करूया. सो जेनेटिक कोड्स आर सिमिलर in all organisms. They are highly similar in all organisms. They are having universal acceptability from bacteria to humans. Bacteria ते humans पर्यंतचे कोड असतात, ते कोड काय असतात, स्पेसिफाईड असतात. So there are 64 different codons. आता या चार AUGC या चार न्यूक्लियोटाइड्स पासून आपल्याला 64 कोडॉन्स आपले मिळतात. So 61 specify specific amino acid while the remaining 3 are used as a stop codon. So there are 3 stop codon. कोणते कोणते स्टॉप कोडॉन आहेत ते आपण डिस्कस करूया पुढे. तुर्तास इतकं लक्षात ठेवायचं, देअर आर कॉम्बिनेशन ऑफ 64 डिफरंट कोडॉन. आता हे कॉम्बिनेशन्स कशा पद्धतीने तयार होते, ऑल द पॉसिबल कॉम्बिनेशन्स आर गिवन देअर. सो इथे काय दिलेले आहे आपल्याला, सगळे आपले पॉसिबल कॉम्बिनेशन दिले. बरं सर, तुम्ही म्हणताय की बा कोडॉन ट्रिपलेट असतात, ठीक आहे, का बरं दोन न्यूक्लियोटाइड मिळून एक कोडॉन तयार होत नाही? जर आपण समजा डिस्कस केलं, तुम्ही म्हणाल सर अशा पद्धतीने तुमच्याकडे कॉम्बिनेशन बनवा. या दोन जेनेटिक कोडॉन पासून आपण एक अमिनो ऍसिड कोड का बरं करू शकत नाही? किंवा चार न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहेत आपल्याकडे, तर चार न्यूक्लियोटाइड पासून आपण चार कोड का बरं तयार करू शकत नाही? सिंगल लेटर कोडॉन, डबल लेटर कोडॉन का बरं तयार करू शकत नाही? का बरं आपण ट्रिपल लेटर कोडॉन घेतलं? तर त्याचा आन्सर असा आहे की जस्ट वेट, दिसते स्क्रीन प्रॉपरली? हो सर. ओके, जस्ट वेट. ओके, पेन गायब हो गया था.